हाय, मी मृण्मयी. स्टुडंटला मेकअप डेमो द्यायचा होता, त्यासाठी मी सगळ्यात अगोदर ज्वेलरी घेतली. त्यानंतर हेअरस्टाईल कंप्लीट करून मेकअपला सुरुवात केली. ब्राईड जेव्हा मेकअपसाठी येते तेव्हा ब्राईडच्या फेसवरती हळद लागलेली असते आणि त्या हळदीचा इफेक्ट मेकअपवरती होतो. मेकअप येलोइश दिसण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे असा प्रॉब्लेम स्टुडंटला येऊ नये त्यासाठी मी स्टुडंटला प्रॉपर हळद रिमूव्ह करून मेकअप कसं करायचं ते शिकवलं. ब्राईड जेव्हा चेंजिंगसाठी येते त्यावेळेस ब्राईडच्या फेसवरती असंच हळद कुंकू लागलेलं असतं, तर ते प्रॉपर रिमूव्ह करून कमी वेळामध्ये टचअप कसं करायचं जेणेकरून जेव्हा त्यांनी क्लायंट करतात तेव्हा त्यांना कुठल्याही गोष्टीची प्रॉब्लेम येऊ नये, त्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवणं गरजेचं असतं. त्यानंतर आम्ही हातावरती डिझाईन काढली आणि शूटसाठी निघालो. लोकेशनवरती पोचलो आणि जसं शूट आम्हाला करायचं होतं तसं शूट झालं आणि खूप सुंदर शूट झालं होतं. त्यानंतर आम्ही शूट कंप्लीट करून स्टुडिओला गेलो आणि मॉडेल कोकोसोबत काही फोटोज व्हिडिओ काढत होती. आणि कसं वाटलं तुम्हाला मेकअप कमेंट करून नक्की सांगा.